हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जंगल सफारीवरती चाललो आहे. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला आहे आणि आजचा आपला ब्लॉग एक नंबर होणार आहे. आणि आपले ऑर्गनायझर आहेत बघा, तुषार पाटील. आणि मागे एक जीप पण आहे, आपले 10 जण आहेत जीपमध्ये. आता इथून पुढं आपल्याला कुठं जायचं आहे? आता इथून आपण जंगल सफारी करत, हा फॉरेस्ट एरिया लागतोय पूर्ण. इथून आपण पूर्ण सगळं जंगल, हा हे पूर्ण जंगल आहे. पुढचा व्ह्यू सगळा तुम्हाला दाखवतो आता पुढे गेल्यावर. इथून पुढे आपण आता कावळटेकला जायचं. धनगरवाडा आहे. तिथं आता 4च घरं आहेत. एक 8-10 लोक राहतात. 3 लहान मुलं आहेत, एक लेडीज आहे आणि 3-4 जेंट्स. एवढं छोटंसं गाव आहे. हो हो हो, छोटंसं, पूर्ण छोटंसं गाव आहे. तर आता आपण तिकडे असं ट्रॅक करत तिकडे जायचं जंगल सफारी करत. जे काय असले तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. ब्लॉग पूर्ण बघा, स्किप अजिबात करू नका. जीप एक सांगितलेली आम्ही आणि आता मोटरसायकलवरून आम्ही 2 जण आलो आहे. पाऊस नाही ते बरं झाले. पाऊस आला की अवघड होणार सगळं. रेनकोट घालायला पाहिजे. वातावरण एक नंबर झालं आणि जे सगळ्या डिटेल वगैरे तुम्हाला मी सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल देतो, कॉन्टॅक्ट. इथनं आता प्रॉपर जंगल स्टार्ट होते बघा, एकदम घनदाट जंगल. रस्ता पण इथला कच्चा आहे बघा. आपली जीप आल्या मागणं. वाघ बिघ नाही आहेत ना याच्या. इथं बिबट्या होता मध्यंतर, 1-2 महिने वाजता वाघ. आता सध्या ना आता कॅमेरे लावलेले आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटनं. होय काय? हो हो. कुठला पण प्राणी आला की दिसणार. हां, कुठलं प्राणी आहे त्या जंगलात? आता सध्या एक बिबटा होता, डुक्कर आहे, बाकी अजून जे आहे. हरिण बिरीन नाही? नाही नाही. काय मला समजलं नाही तुम्हाला. तुषार पाटील नाव सांगायचं. तुषार पाटील. मग स्टार्ट कशाला करताय? आता तुम्ही मला करता व्हिडिओ बरोबर आहे. एखाद्या स्टेटस ठेवला की आपला एक स्टेटस आपला 100 जण बघतात, बरोबर आहे का? वरावून करा की त्याच्यामुळे तुम्ही मला अडचण काय आणू बघा. ते आलटूचे साहेब आहेत. त्या व्यक्ती म्हणजे मेसनी ओळखीत नाही, मग तू काय करणार? चांगल्या संघ आपण तुम्ही गाडीत असताना आज बसून तुम्ही काय पण करा. ड्रायव्हर मामा सांगायला लागले गाडीचे व्हिडिओ वगैरे काय करू नका, उभार त्याला पोलीस दंड करतील म्हणाले. तुम्ही वाघ दाखवा. हे आरटीओला असते का साहेब? आरटीओचे मेन आहेत. मेन नाही तर सांगतो म्हणजे त्यांना उद्या काय झालं अडचण, एक कॉल मॅटर सॉल्व. आणि हे अदानीचे मालक आहेत फोर्टचे आणि शिक्षण अधिकारी. हे धनाभाऊ फोटोग्राफ वडगावचे, हे अजित साहेब, त्यांची कंपनी आहे. दुसरं काय नाही. संग्राम पाटील कंडक्टर, त्यांचे पप्पा किती वर्ष होते? 50 वर्ष. 50 सॉरी. आणला सगळे ते पुण्यावरून आले साहेब नुसतं जंगल सफारीसाठी. आणि हे आमचे अभिभाऊ, आम्ही जॉबले साहेब. आणि हे आमचे युट्यूबर रोहन पाटील. चला गाडी लावून आता आम्ही वर चाललोय. काय तुषार भाऊ वर आपलं? वरती कावळटेक धनगरवाडा होता पहिला पूर्वी. बर. तिथं 80 घरं होती पहिली. आता स्थायिक झाली लोक कोल्हापूरला. आता 4 घरं आहेत. फक्त 4 घर आहेत तिथं. तिथे एक आजी राहते, 4 जेंट्स आहेत, एक लहान 3 मुलं आहेत. त्यांना आम्ही खाऊ वगैरे घेतलेला आहे. आता घेऊन चाललेलो आहे आम्ही. थोडा ट्रॅक करत जावं लागतं, गाडी येत नाही वरती. केवढं लांब आहेत ना तिथनं? एक अर्धा किलोमीटर आहे. लय काय लांब नाही. हा टॉप तेवढं चालला.
ह्यो संभाचा पोरगा कोल्हापूरच्या हे दा आपला टोप संभापूरचा संभा माहिती आहे का तो परवा हा हे दिला ना आणि ह्यो हे दा आप्पाचा हा फोटो काढतो चांगलं आईचा फोटो घेऊन बाबा ह्यो कावळटेक ते ना ते तिकडे लहान मुला जेवण करूया जेवण नको त्याने आणतो खायला घालून तिकडनं तिकडून कुठं हा तिकडे बावड्याला जाणार आहे हा मग खानावळी खाणार थांबा सेल्फीवाले आले या फोटोवाले या हा ते दुकानाला काय आणि ते शंभरावांना सॅमसंग हा हे पार पोलिसात आहे हे पोलिसात खात्यात हे पोलीस खात्यात आहे पार खात्यात आहे मग काय माझी नोकरी नाही काय लावते का हा लावा की आजीला म्हाताऱ्या माणसाला काय त्यापासून मिळावं का नाही काय होते गहू आला गावात खाल्लं आलतं का ह्या भातात तडवाला नाही हिथं बसलेला मावशी मग कोण खाणार ती ह्या सरकारच्या पोराला घ्या इथं त्याला बी काम धंदा काय नाही आहे बाटली उडली आपल्या काम धंदा नाही रोप लावा कवर लावायचे सांगा येतो पोरं घेऊन एवढी माणसं आली एका दिवसात खरंच या एक दिवस कधी ते सांगा राहायला किती नाही तुम्ही इथं नंबर ते नाही मला सांगा किती वर्ष तुम्ही इथं आहे सांगा मी जन्मापासून आहे हा आता पहिले किती घरं होती तिथं पहिली इथं 70 घर होती 70 घरं होती तिथं त्यातली आता 3 राहिले त्या आता हे घर तिथं खाली एक घर आहे आणि इथे एक घर आता किती लोक राहिला तुम्ही आमच्या इथं आम्ही तिघ जण आहे आता इथं लाईटची सोय सूर्याची सोलर पॅनेल ओके आणि इथं मग तुम्हाला जेवणाचं साहित्य वगैरे कसं आणायचं गावातनं जाऊन इथं खाली पाय चालत जायचं हे भात मळायचं ओके नाचना मळायचा तेल न्यायचं जनावर काय आहेत गाई बी काय आहेत. फक्त तुझं इथंच विकत नाही खाली काय इथं खाया फक्तच काढायचं ओके मग हे 10 फक्त मसर भात शेती इथं पिकते 10 मसर माझी आहेत 10 मसर 5 आहेत दही पिणार का जरा आणि डॉक्टर बिक्टर इथं काय आजारी पडल्यावर आजारी पडल्यावर खाली नाही चालायला येतं ती जाते चालायला येत नाही ती जागेवर मरते त्याला डॉक्टरच्या पाया पडून fee भरून आणायची. वाड्यावरती हे वडगावच आलेले आहेत लोक सॉरी ते चांद मिनार ते बजरंगी भाईजान चांद नवाब रंगाला एवढी माणसं मुलगा माझ्या मुलग्याची एखादा कांदा बटाट्याची गाडी आहे बर ते कुठं असतोय कोल्हापूरला तो कोल्हापूर असतोय एकाची रिक्षा आहे बर एखादा टेम्पो आहे एखादा टेम्पो आणि दुसरा एक कांदा बोर्डा बटाट्याच्या गाड्यावर आहे आता इथं कोण तुमचं सांगू कोण असते इथं मी असतोय हा आणि म्हातारी असते बन माझी बर आणि बादशा मी थोरली भाचा केवढा आहे बाचे नातरुंड झाले होय काय तिघच असतं इथं तिघच असते बंधुनगरला आहे 3 मजली बंगला बांधलाय प्राण्यांचा काय पण त्रास त्यातलं मनात इथं पचना होय काय म्हातारला बरं नाही म्हणूनच पंचायत झाली सगळी जनावर काय वागते नाही गव गहू भयान गव्हाने होते परवा तुडवलं सगळे परवाच खाल्ले दिवसा येतात हा येते दिवसा नाही रात्री रात्री दिवसा नाही आणि काय प्राणी येतो दुसरं कुठलं आणि दुसरं काय प्राणी नाही डुकार डुकरं पेक्षा ते पुढे लाणी येते लाली होय इकडे बाकी बाता हे आजी आणि आजोबा इथे ह्या घरात राहतात बघा. धनंजय भाऊ कसं वाटते तुम्हाला इकडे आल्यावर हे जीवन जगायला पाहिजे तर काय शहरात सगळं मिळते आणि ह्या लोकांना काय पाहिजे असेल तर पहिला स्ट्रगल करावं लागते आणि मग मिळणार होय विकत काय भानगड चहा नाही पाय म्हणली की चल गाडीवर चहा पिऊन घ्या स्वतः करायचं आणि खायचं हे बघा या लाईटीवर एवढी लाईट उजेडाचा सोलर लाईट एवढीच लाईटीवर हे सगळं चालवतात बघा. सोलर पॅनल बसवलंय वर. अब हम ऐसी सिचुएशन में है और हम क्या कर सकते हैं तो देखेंगे बियर ग्रिल्स हम वहाँ तक जाएंगे और संजय को कुछ तो चावला है. अरे वाट आहे का नाही. संग्रहाला चालवा स्वरा बिरा दिसणार आहे. नाव काय बा तुझं आणि हिचं बोलत नाही काही. तुझं नाव काय म्हणलीस. तू किती वेळा शाळेला. तिसरीला. तू कितवीला.
पहिलीला काय काय शिकवतात तुम्हाला सर? सर शिकवतात. रोज असते शाळा? अभ्यास करताय? लाईट आहे? सूर्य सोबत होतो धावला गवत खाल्ला बॅगत पाहिला दोघांची चिमुकली बावली पागांच्या भाजीत पत्ता गेली बाहेर चिकन त्यामुळे भावन कपाटात चुकली. आता तू म्हण. बनेल काढायची शर्ट काढायची बनेल वर करूया मोठ्यानं असं नाही हे करायचं सांगतो काय सांगतो. छान 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 छान. आता तू म्हण बा रेश्मा. शाळेत जात नाही तुम्ही? शाळेला किती वाजता जाताय सकाळी? आईच्या ड्रेस वरती का शाळेत ड्रेस दिल्या? शाळेत दिल्या बूट वगैरे देते सगळं. आणि जेवण दुपारी असते का शाळेत? शाळेत नाही घरीच जेवताय काय काय? इकडे बघा इकडे बघा. ए पाय काढ रे स्वप्न. गंजलेला आहे गण्यापेक्षा गंजलेला. तारा लय गो सुटले मी म्हटलं आता हे 10 नंबर बाहेर आहे ना मी पळालो तो 1 नंबर झाला. 8 नंबर आहे 4 नंबर मी 8 नंबर. अरे पप्प्या तू बॉल बघून खेळत नाही ना. शॉट कॅच. परफेक्ट फिल्डर उभा केलाय बघ. परफेक्ट फिल्डर नाही मारत नाही फिल्डर. 2 बॉल त्याचं नाव मला काय माहिती. वडाप तळेवाले हाय ती यार. किसना म्हटलं बघितलं काय माहिती. बघितलं क्रिकेट खेळून झालं आता कुठे जायचं आहे? आता आपण जायचं आहे बोरपेठ मोरसाई पठारला. आईला तिथं चालायचं आहे की वर. हाय काय हौसला बुलंद होना चाहिए. आता आम्ही जाणार आहे मोरसाई पठारला. आणि जेवायचे आहेत अजून सगळी. राम पहिलवान कंडक्टर नाचत नाही. तर जसं की तुम्ही आता बघितलं आम्ही वरती गेलेलो. धनगरवाडा काहीतरी नाव आहे या ठिकाणाचं. 2च फॅमिली राहतात तिथे. एक आजी आणि आजोबांची फॅमिली आणि अजून एक दुसरी ती लहान मुलांची फॅमिली तुम्ही बघितली. त्यांना खायला वगैरे आम्ही दिलं थोडंसं काहीतरी चिप्स वगैरे बटर टोस्ट. तर इथं लाईट वगैरे काही नाही आहे. सोलर पॅनल लावले त्यांनी छोटंसं वरती. त्याच्यावरती फक्त एकच बल्ब चालतो त्यांचा. आणि जंगलातला रस्ता बघा कसा आहे. आणि आजूबाजूला एकदम शांत वातावरण कोणीही नाही. एकदम शांत असं वातावरण. फक्त तुम्हाला पक्ष्यांचा वगैरे आवाज येत असेल किड्यांचा वगैरे. आणि ही सगळी आपण जंगल सफारी जी करतो ते गगनबावडा साईडला करतो आहे. पूर्ण गगनबावडा एक्सप्लोर. अजून जेवायचं आहे आम्ही. आधी जीप काढल्या बघा आता आपली बाहेर. सो गाईज ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हालाही अशी गगनबावडा साईडला जंगल सफारी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो. तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अजून पण भरपूर ठिकाणी आम्ही फिरलेलो पण ते काही शूट होऊ शकलं नाही बिकॉज ऑफ सम टेक्निकल रिझन्स. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा ब्लॉग जास्त ठिकाणी. आणि चॅनललाही अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.